विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोलच्या चौथ्या धड्याचे सागर तळरचना या पाठाचे आपण प्रश्नोत्तर सोडविणार आहोत. यामध्ये एकूण 53 प्रश्न आहेत. सुरुवातीला आपण मागील काही वर्षामध्ये NMMS या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊया आणि त्यानंतर सराव प्रश्न आपण बघणार आहोत. 2023 साली हा प्रश्न विचारलेला होता बघा. छागोसचे पठार पुढीलपैकी कोणत्या महासागरात आहे? पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंद महासागर की आर्टिक महासागर? अचूक जे उत्तर आहे ते आहे अटलांटिक महासागर. पुढील प्रश्न 2022ला हा विचारलेला होता. महासागरांची सरासरी खोली रिकामी जागा मीटर आहे. किती मीटर आहे ते आत्ता आपल्याला शोधायचं आहे. 8,848 मीटर, 11,034 मीटर, 200 मीटर की 3700 मीटर? अचूक जे उत्तर आहे ते आहे 3,700 मीटर. पुढील प्रश्न 2021ला विचारलेला होता. महासागर तळरचनेचा योग्य क्रम लावा. तर यामध्ये भूखंड मंच, सागरी मैदान, सागरी गर्ता आणि खंडांत उतार हे 4 आपल्याला क्रम लावण्यासाठी दिलेले होते. यापैकी जो योग्य क्रम आहे तो आहे अ ड ब क, म्हणजे सुरुवातीला भूखंड मंच येतो, त्यानंतर खंडांत उतार येतो, त्यानंतर सागरी मैदान येतो आणि सर्वात शेवटी सागरी गर्ता येते. म्हणजे किनाऱ्यापासून ते समुद्राच्या आतपर्यंत असा हा क्रम आहे. पुढील प्रश्न 2020ला विचारलेला होता. पुढील पर्यायांपैकी सागर तळरचनेच्या खोलीनुसार जास्तीकडून कमीकडे क्रम असणारा योग्य पर्याय ओळखा. म्हणजे सागर तळरचनेच्या खोलीनुसार जास्तीकडून कमीकडे, म्हणजे अगोदर जास्त खोल जो भाग आहे तो येणार आणि त्यानंतर कमीचा भाग येणार. यामध्ये पर्याय तुम्ही स्क्रीनवरती वाचू शकताय. योग्य जो पर्याय आहे तो होता सागरी गर्ता, सागरी मैदान, खंडांत उतार आणि भूखंड मंच असा हा. म्हणजे मगाशी आपण 3 नंबरचा प्रश्न जो बघितला त्यासारखाच हा प्रश्नसुद्धा विचारण्यात आलेला होता. या ठिकाणी तुम्ही पुढील प्रश्न बघू शकताय. योग्य जोड्या लावून योग्य पर्याय ओळखा. या ठिकाणी अ गट आणि ब गट असे दिलेले होते बघा. त्यामध्ये सागरी मैदान, भूखंड मंच, खंडांत उतार आणि सागरी संचयन. ब गटामध्ये यांची जोडी जुळवायची होती. तर ती जी काही योग्य जी जोडी आहे ती आहे ब. याचं जे स्पष्टीकरण आहे आपण ते पुढील स्लाईडवरती आपण बघणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी बघा हा तो प्रश्न होता. सागरी मैदानची जोडी कोणाशी? तर सपाट भागासोबत. त्यानंतर भूखंड मंच याची जोडी कोणासोबत? उथळ भागासोबत. त्यानंतर खंडांत उतार याची जोडी कोणासोबत? तीव्र उतारासोबत. आणि चौथं जे होतं सागरी संचयन याची जोडी सखल भागासोबत. या पद्धतीनं आपल्याला या ज्या काही जोड्या आहेत ह्या आपण लावू शकतो. पुढील प्रश्न 2019चा विचारलेला होता. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी कोणत्या शहरातील समुद्र सपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते? मुंबई, पणजी, कोलकाता की चेन्नई? अचूक जे उत्तर आहे ते आहे चेन्नई. पुढील प्रश्न समुद्र सपाटी म्हणजे काय? पर्याय पहिला सर्वोच्च भरतीची पातळी, पर्याय दुसरा सर्वोच्च ओहोटीची पातळी, तिसरा पर्याय सागर तळाची पातळी आणि चौथा पर्याय भरती ओहोटीच्या सरासरीची पातळी. अचूक जो पर्याय आहे समुद्र सपाटी याचाच अर्थ तर तो आहे भरती ओहोटीच्या सरासरीची पातळी. पुढील प्रश्न सागर तळाचा सपाट भाग म्हणजे काय? भूखंड मंच, खंडांत मैदान, सागरी मैदान की सागरी डोह? अचूक जे उत्तर आहे ते आहे सागरी मैदान. पुढील प्रश्न कोणत्या सागरी भूरूपाचा उतार तीव्र असतो? सागरी मैदान, सागरी पठार, भूखंड मंच की खंडांत उतार? अचूक जे उत्तर आहे ते आहे खंडांत उतार. याचा जो उतार आहे तो तीव्र असतो. पुढील प्रश्न खंडांत उताराची जास्तीत जास्त खोली किती असते? 200 मीटर,
3,600 मीटर, 11,000 मीटर की 0 मीटर समुद्रसपाटीपासून? अचूक जे उत्तर आहे ते आहे 3,600 मीटर ही सरासरी खोली असते. पुढील प्रश्न, जलमग्न जमिनीची रचना काय म्हणून ओळखली जाते? सागर तळ रचना, भूखंड मंच, खंडांत उतार की सागरी मैदान? अचूक उत्तर आहे सागर तळ रचना. प्रश्न क्रमांक 12, सागर तळाचा मंद उताराचा 200 मीटरपर्यंत खोली असणारा भाग कोणता? खंडांत उतार, सागरी मैदान, सागरी पठार की समुद्रबूड जमीन? अचूक उत्तर आहे समुद्रबूड जमीन. पुढील प्रश्न, जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? पर्याय पहिला, अलुशन गर्ता, जावा गर्ता, मरियाना गर्ता की फिलिपिन गर्ता? अचूक उत्तर आहे मरियाना गर्ता. मानव सागर तळ रचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो? भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी मैदान आणि सागरी डोह यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. उत्तर आहे भूखंड मंच. हा भागच आपण फक्त वापरत असतो. सागरातील अरुंद आणि कमी खोल भागास काय म्हणतात? बघा, कमी खोल भागास सागरी गर्ता, सागरी डोह, सागरी गर्ता की भूखंड मंच? अचूक जे उत्तर आहे ते आहे सागरी डोह. पुढील प्रश्न क्रमांक 17, अरबी समुद्रात कोणत्या ठिकाणी खनिज तेल व वायू मिळतो? ठिकाण बघा, दादर, दीव व दमण, मुंबई हाय, अलिबाग की वाशी? अचूक उत्तर आहे मुंबई हाय. या ठिकाणी खनिज तेल व वायू आपल्याला मिळते. पुढील प्रश्न क्रमांक 18, सागर तळाचा कोणता भाग भूखंडाची सागरातील सीमा मानली जाते? पर्याय पहिला, सागरी गर्तेचे सर्वात खालचे टोक. पर्याय दुसरा, खंडांत उताराची अधसीमा, सागरी मैदानाची अधसीमा आणि सागरी डोहाचे खालचे टोक? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, खंडांत उताराची अधसीमा ही जी आहे ही सागर तळाचा सीमा जी आहे भूखंडाची ती मानली जाते. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी चेन्नई येथील समुद्रसपाटीची सरासरी उंची किती मानली जाते? 1, 2, 3 की 0? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ती 0 अशी मानली जाते. पुढील प्रश्न, सागरी निक्षेप प्रामुख्याने कुठे आढळतो? भूखंड मंचावर, सागरी बेटावर, खंडांत उतारावर की सागरी मैदानावर? अचूक जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, सागरी मैदानावरती सागरी निक्षेप जे आहे ते आढळते. पुढील प्रश्न, बेट म्हणजे काय? पहिला पर्याय, सागरी डोहाचे सर्वात खालचे टोक, सागरी डोहाचे सर्वात खोल टोक. दुसरा पर्याय, भूखंडाची सागरातील सीमा. तिसरा पर्याय, सागरी गर्तेचे सर्वात खोल टोक. आणि चौथा पर्याय, जलमग्न सागरी पर्वताचा पाण्याबाहेर आलेला भाग. अचूक जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. बेट म्हणजे काय तर जलमग्न सागरी पर्वताचा पाण्याबाहेर आलेला जो भाग आहे, किंवा याला असंही म्हणतात की ज्याच्या चारही बाजूला पाणी आहे आणि मध्ये जमिनीचा भाग आहे त्याला बेट असं म्हणतात. पुढील प्रश्न, मासेमारीचे क्षेत्र प्रामुख्याने कुठे आढळते? सागरी डोह, सागरी मैदान, सागरी गर्ता की सागरबूड जमीन? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सागरबूड जमीन. या ठिकाणी मासेमारीचं क्षेत्र जे आहे ते प्रामुख्याने आढळते आणि त्या ठिकाणी मासेमारी केली जाते. पुढील प्रश्न, कोणत्या महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे? अरबी, हिंदी, पॅसिफिक की भूमध्य? अचूक उत्तर आहे पॅसिफिक महासागरामध्ये मरियाना ही गर्ता आहे. पुढील प्रश्न, छागोस हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. सागरी गर्तेचे, सागरी पठाराचे, सागरी बेटाचे की सागरी मैदानाचे? अचूक उत्तर आहे सागरी पठाराचे उदाहरण आहे. मरियाना गर्ताची खोली किती मीटर आहे? 11,034, 3,700, 3,600 की 3,500? अचूक उत्तर आहे
11,034 एवढी तिची खोली आहे. पुढील प्रश्न, जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे? आर्क्टिक, हिंदी पॅसिफिक की अटलांटिक? अचूक उत्तर आहे पॅसिफिक. पुढील प्रश्न, भूखंड मंच म्हणजे काय? पर्याय पहिला, जलमग्न पर्वताचे पाण्याबाहेर आलेले शिखर. पर्याय दुसरा, किनाऱ्याजवळील मंद उताराचा पाण्यात बुडालेला भाग. तिसरा पर्याय, सागरी निक्षेपाच्या संचयनाचे क्षेत्र. आणि चौथा पर्याय, हजारो किलोमीटर विस्तार असणारी जलमग्न पर्वतरांग. तर या 4 पर्यायापैकी अचूक जो पर्याय आहे तो आहे किनाऱ्याजवळील मंद उताराचा पाण्यात बुडालेला भाग म्हणजेच भूखंड मंच. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 30, कोणते भूरूप मासेमारीचे नंदनवन आहे? भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी मैदान की सागरी डोह? अचूक उत्तर आहे भूखंड मंच. प्रश्न क्रमांक 31, अंदमान निकोबार हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. सागरी गर्तेचे, सागरी पठाराचे, सागरी बेटाचे की सागरी मैदानाचे? अचूक उत्तर आहे सागरी बेटाचे उदाहरण आहे अंदमान निकोबार हे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 32, सागरी अवसाद प्रामुख्याने कोठे आढळतो? भूखंड मंचावर, सागरी मैदानावर, सागरी गर्तेत की सागरी डोहात? अचूक उत्तर आहे भूखंड मंचावर सागरी अवसाद आढळतो. पुढील प्रश्न, साधन संपत्तीच्या दृष्टीने सागर तळाचे कोणते जलमग्न रूप सर्वात अधिक महत्त्वाचे आहे? सागरी गर्ता, भूखंड मंच, सागरी पठार की खंडांत उतार? अचूक उत्तर आहे भूखंड मंच. पुढील प्रश्न, अयोग्य विधान शोधा. 4 विधानं आहेत, यापैकी जे अयोग्य आहे ते शोधायचं आहे. पहिलं विधान, माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर आहे. दुसरं विधान, पृथ्वीवर 71% भूभाग पाण्याने व्यापला आहे. तिसरं विधान, भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा असतो. आणि चौथं विधान, बंगालचा उपसागर हे सागरी बेट आहे. यापैकी या 4 विधानांपैकी जे जे अयोग्य विधान आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा असतो. तर तो असतो का? तर नाही, तो सर्वत्र सारखा नसतो. हे विधान जर सोडलं म्हणजे हे विधान अयोग्य आहे. उर्वरित 3 विधानं हे योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 35, जमिनीची उंची किंवा सागराची खोली रिकामी जागापासून मोजतात. कशापासून मोजतात ते शोधायचं आहे. सागर तळापासून, भरती रेषेपासून, समुद्र सपाटीपासून की ओहोटी रेषेपासून? अचूक उत्तर आहे समुद्र सपाटीपासून ती मोजतात. प्रश्न क्रमांक 36, सागर तळावरील पर्वतरांगा काय म्हणून ओळखल्या जातात? सागरी डोह, सागरी गर्ता, जलमग्न पर्वत की सागरी संचयन? या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते आहे जलमग्न पर्वत. प्रश्न क्रमांक 37, सागर तळाचा सर्वात खोल भाग म्हणजे काय? समुद्रबुड जमीन, खंडांत उतार, सागरी डोह की सागरी गर्ता? अचूक उत्तर आहे सागरी गर्ता हे सागर तळाचा सर्वात खोल भाग आहे. पुढील प्रश्न, भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सर्वात सक्रिय भाग कोणता? सागरी डोह, सागरी गर्ता, समुद्रबुड जमीन की खंडांत उतार? अचूक उत्तर आहे सागरी गर्ता हा सर्वात सक्रिय भाग आहे. पुढील प्रश्न, सागरी प्राण्यांना व वनस्पतीच्या अवशेषांचे प्रमाण साधारणतः किती टक्के असते? 30%, 40%, 50% की 60%? अचूक जे उत्तर आहे ते आहे 30% एवढं ते प्रमाण असते. पुढील प्रश्न, सागरी निक्षेपासंदर्भात पुढीलपैकी कोणती बाब लागू पडते? ते मानवनिर्मित आहे, ते दगडगोटे वाळू स्वरूपात आहे, वनस्पती प्राण्यांच्या अवशेषांसह सूक्ष्म मऊ चिखलाच्या स्वरूपात आहे, आणि की भूखंड मंचावर संचयन होते. यापैकी जी बाब लागू पडते ती आपल्याला शोधायची आहे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सागरी निक्षेपाच्या संदर्भात वनस्पती प्राण्यांच्या अवशेषासह सूक्ष्म मऊ चिखलाच्या स्वरूपात आढळते. पुढील प्रश्न, शास्त्रज्ञांच्या मते समुद्र तळावरील अवसाद रिकामी जागा वर्षापेक्षा जुने नाहीत. किती वर्षापेक्षा? 50 दशलक्ष, 100 दशलक्ष, 150 दशलक्ष की 200 दशलक्ष?
अचूक जे उत्तर आहे ते आहे 200 दशलक्षपेक्षा वर्षापेक्षा ते जुने नाही आहेत. पुढील प्रश्न, जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात. काय कारण आहे ते शोधा. पाण्याखाली जमीन आहे, पाण्याखाली ज्वालामुखी आहे, जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे, की जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणेच तिची पातळी सर्वत्र सारखी नाही. या 4 विधानांपैकी जे योग्य विधान आहे ते आपल्याला शोधायचं आहे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणेच तिची पातळी सर्वत्र सारखी नाही. त्यामुळे जमिनीवरील भूरूपांप्रमाणे सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडीत आहे. पर्याय पहिला, नद्या, हिमनद्या, प्राणी, वनस्पती यांचे अवशेष. दुसरा, वनस्पतीय राग, भूखंड मंच, प्राणी, वनस्पती अवशेष. तिसरं, ज्वालामुखीय राख, लाव्हारस, मातीचे सूक्ष्मकण. आणि चौथा पर्याय, ज्वालामुखीय राख, सागरी प्राणी, वनस्पतीचे अवशेष आणि सागरी मैदाने. या 4 पर्यायांपैकी अचूक जो पर्याय आहे तो आहे ज्वालामुखीय राख, लाव्हारस, मातीचे सूक्ष्म कण. पुढील प्रश्न, माउंट एव्हरेस्ट या शिखराची उंची किती आहे. 8,748 मीटर, 8,848 मीटर, 8,888 मीटर आणि 8,850 मीटर. अचूक उत्तर आहे 8,848 मीटर एवढी ती आहे. प्रश्न क्रमांक 51, खंडांत उतार रिकामी जागा स्वरूपाचा असतो. कसा असतो. पसरट, सौम्य, तीव्र की कमी. अचूक उत्तर आहे तो तीव्र स्वरूपाचा असतो. शेवटचा प्रश्न, मानव सागरतळ रचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो. भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी मैदान की सागरी डोह. यापैकी अचूक उत्तर आहे भूखंड मंच. तर जे प्रश्न सोडवलेत त्यापैकी तुम्हाला किती गुण मिळाले ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.